दुसरं माझी माध्यमांनाही विनंती आहे, माध्यमांनी चांगली प्रसिद्धी तर आम्हाला दिलेलीच आहे, पण अनेक वेळा माध्यमांमध्ये इथल्या टेंडरच्या बातम्याच फार चालतात. यांनी टेंडर घेतलं का, त्याला मिळालं का, या कंडिशन काय, त्या कंडिशन काय. माझी त्यांना विनंती आहे, हे अधिकाऱ्यांवर सोडून द्या. आमचा त्याच्यात इंटरफिरन्स नाही, आम्ही तो करणार नाही. हे काम चांगल्या दर्जाचं करायचं असेल तर चांगले कंत्राटदार लागतील. मग आपल्याला अनेक वेळा लोकल लोक येऊन काही बातम्या देतात, ज्याला काम मिळालं नाही तो येऊन बातम्या देतो. एकच गोष्ट सांगतो, सगळी कामं पारदर्शी पद्धतीने होतील आणि कोणालाही ते फेवर होणार नाही आणि कोणालाही त्रास दिला जाणार नाही. त्यामुळे इथली जी सगळी कामं आहेत ती कामं अधिकारी पारदर्शी पद्धतीने करतील, हा विश्वास मी तुम्हाला देतो. त्यामुळे नेत्यांनी, पत्रकारांनी कोणीच या भानगडीत पडू नये अशा प्रकारचं निवेदन हे मला सगळ्यांना या निमित्ताने करायचं आहे. चांगल्या प्रकारचं काम करून आपल्याला हा कुंभमेळा चांगला यशस्वी करायचा आहे, त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आज या गोष्टीचा देखील मला आनंद आहे की मोठ्या प्रमाणात आपण जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगचं देखील अनावरण केलं आहे. देशातली किंवा राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषदेची इमारत ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे आणि अतिशय सुंदर इमारत आहे. आणि आता सुंदर इमारत झाली की आपली जबाबदारी पण वाढते. इमारत सुंदर असेल तर कामही सुंदरच चाललं पाहिजे, लोकाभिमुख चाललं पाहिजे, लोकांना त्यातनं न्याय मिळाला पाहिजे. मला विश्वास आहे की अशा पद्धतीनं निश्चितपणे या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. आज मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. प्रभू श्रीरामाला विनंती करतो की आमचा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये प्रभू श्रीरामाने आम्हाला यश द्यावं. सर्व साधू संतांना देखील विनंती करतो, आमच्याकडनं काही चुका झाल्या तर आपण त्या पोटात घालाव्या. शेवटी आम्ही प्रयत्न करतो, पण आपल्याला माहिती आहे ईश्वराच्या हातून देखील चुका झाल्या तर आम्ही मनुष्य आहोत, रोज आम्ही चुका करतो. त्यामुळे आमच्या चुका आपण पोटात घालाव्या, आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कुंभमेळा पुढे जाणार आहे. त्यामुळे कुठे चुकलो तर सांभाळून घ्या, आम्हाला सांगा, आम्ही आमची चूक सुधारू, पुन्हा चांगलं काम करू. पण तुमचं मार्गदर्शन आणि तुमची मदत ही या कुंभमेळ्याकरता सगळ्यात महत्त्वाची आहे, ती आपण द्यावी. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी सर्व साधू संतांना या निमित्ताने विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.